साई द्वारकामाई अशा त्या संस्था यांच्यामार्फत कल्याण पूर्वेमध्ये दर महिन्याच्या शनिवारी शेवटच्या शनिवारी सर्व काही भक्तांसाठी मोफत अशी दिंडीला जाण्याची सोय असते. ही संस्था आहे कल्याण पूर्वे संस्थापक आहे संगीत साहेब. आज आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. पंडित वतीने हे जवळजवळ या 11 वर्षे असेल माझ्यामध्ये. आणि ही सेवा यायचं कारण असं होतं की काही लोक आपण बघत होतो, काही लोकांना घरनं सुद्धा त्यांना बिचाऱ्यांना दर्शनाला जायला मिळायचं नाही. काही कारणं असतील, त्यांची असतील, पर्सनल असतील. पण एक माझ्या बाबांनी काहीतरी मनात आणून दिलं की ही अशी आपल्या हातून सेवा व्हावी आणि घरोघरी पोचावी. घरोघरी त्यांना जायला मिळत नाही, तर त्यासाठी हे माझे कार्यकर्ते तत्पर असतात. त्यांना इथपर्यंत आणून तिथपर्यंत दर्शन करून त्यानंतर दर्शन झाल्यानंतर परत तिथून घरी आणणं ही सेवा बाबा माझ्या कल्पना आहे. आपली काही भक्तांसाठी आपली चळवळ आहे. काही भक्त आहेत आपण काही भक्तांचं बांधलं आणि आता 2 दिवसापूर्वी पौर्णिमेला आपण शिवरायांचाही मंदिर बांधलं. तर या कल्पना आपल्याला आपल्याकडे अनुभव जर आपण आमच्या विभागात सांगितलं तर मध्ये साई पालखीचं हे नियोजन करण्याचं रिझन हे होतं की मी गेली जवळजवळ 14 वर्ष साई सेवक मंडळामधून चालत होतो दादर ते शिर्डी. आणि काही गोष्टी 9 दिवस लागायचे आम्हाला जायला लागतात. पण बरेच लोकांचं असं ऐकायला मिळायचं की आम्हाला 9-9, 10-10 दिवस सुट्टी घेता येत नाही आणि 9-9 दिवस वारी करू शकत नाही. पण एक कल्पना माझ्या डोक्यात आली, चला एक दिवस तरी कोर्टाच्या मनातली जी इच्छा असते ती पूर्ण व्हावी. त्या दृष्टिकोनातून ही गुरुपौर्णिमेनिमित्त मी 1 दिवसाची वारी ही चालू केली. आणि दुसरा विषय तुमचा की शिवाजी महाराजांचं जे मंदिर स्थापन केलं, हे मंदिर स्थापन करायचं आहे माझं बऱ्याच वर्षापासून. बघा, हे काही गोष्टी शिवाजी महाराजांच्या काळात ज्या पण गोष्टी घडत होत्या, ही मंदिरं काही वेळेला मंदिरं टिकवणारे हे आपले छत्रपती शिवाजी महाराज. आणि हे मनात मला हे पण अजून पण प्रत्येकाला सांगायचं वाटतं की ज्या छत्रपती शिवाजी महाराजांमुळे ही मंदिरं टिकली, त्यांनी टिकवली, पण त्यांची पण मंदिरं होणं गरजेची होतं. तर हे माझ्या मनात तेव्हापासून गुळगुळ होता की हे कुठेतरी व्हावं. म्हणून हे माझ्या हातून इतिहास छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर छोटं का असेना हे मी स्थापन स्थापन केलं. आपण पाहिलं साहेबांची आपण बोललो, त्यांचे विचार आपण ऐकले. समाजासाठी किती त्यांची तळमळ आहे. जे सिंधीला जाऊ शकत नाही अशा काही भक्तांना ते सिंधीला घेऊन जातात. शिवाजी महाराजांचं आपण त्यांचं मंदिर बघितलंय. आपण त्यांच्या संस्थेला आणि आपल्या शुभेच्छा देऊया आणि त्यांच्याकडून असेच कार्य घडत राहू हे आपण साईबाबांकडे प्रार्थना करूया. ओम साईराम. ओम साईराम. अंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की, साईनाथ महाराज की, साई बाबा की, साईनाथ महाराज की. विचारा काय प्रश्न. ओके ओके. पद्मावती नानक केदारे. मला फार आवडतं साईबाबा. मी आपले 2-3 महिन्यांनी टाकलो आणि खूप छान वाटतं. नमस्कार, माझं नाव पूजा रवींद्र शेळके. मागच्या वर्षीही मी श्री साई संस्थानला जाऊन आले होते. श्री संजय शिर्के यांच्या मार्फत आम्हाला ती सेवा उपलब्ध झाली आहे. त्यांची खूप छान सुविधा असते. ते बस विनामूल्य बस ठेवतात. त्यांची सुविधा पण खूप छान असते. त्यांची जी क्रीडा ते छान आहे. आम्हाला दर्शन खूप छान झालं आणि त्यांची जी गाईड करणारी मुलं आहेत ते पण आम्हाला खूप छान गाईड करत होते. छान काळजी पण घेतात आणि आम्ही मस्त आलो. छान दर्शन झालं आमचं. ओम साईराम. ओके. रवींद्र शेळके मी. दरवर्षी शिर्के साहेब आपल्याला दर महिन्याच्या शेवटच्या दिवशी शनिवार रविवारी शिर्डीला नेतात. त्यांचं खूप आशीर्वाद आहेत की जे भाविक भक्तांना जाता येत नाही शिर्डीला, ते त्यांची इच्छा पूर्ण करतात शिर्डीला जाण्यासाठी. ते सर्व भाविक भक्तांकडून व शिर्डी साईबाबांच्या रूपाने त्यांना भरपूर आशीर्वाद मिळो हीच साईंचरणी प्रार्थना. ओम साईराम. साई बाबा की जय. इरादे लाखों बनते बनके टूट जाते, वही भाग्यवान शिर्डी जाते जिन्हें साईं बाबा बुलाते. घेत नाही. गुलाबामुळे काटे शोभतात
पण ताट्या मी घेत नाही. वाट्यात अनेक फकीर भेटतात, पण शिर्डीशिवाय आम्ही कुठं जात नाही, कुठं जात नाही. बाबा की साईनाथ महाराज की जय. सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय.